पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। दैविके सेवकू हो पाहे, दैविके सेवकू हो पाहो, तरी भेदिता द्रोहोची लाहो। म्हणून आता काही नो हो तुझ लागे जी। 17व्या अध्यायातला मंगलाचरणातला हा 16वी ओवी आहे। भगवंताच्या ठिकाणी काही नाही, जसं कालच्या ओवीत झालं की मौन गा तुझे राशी नाव। तुझ्या पुढं मौनत्व हेच महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे आताही सांगतात की यदा कदाचित काही आपल्या ठिकाणी असलेल्या पुण्याईनं आणि काही सेवा करावी अशी जर वाटू लागली, सेवक जर झालो, तर हे देवा, हे परमेश्वरा, तुम्ही सेव्य आणि मी सेवक असे 2 पद होतील आणि त्यामुळं द्वैत निर्माण होईल। मग हा एक प्रकारे तुमच्याशी विरुद्धच केल्यासारखं झालं, द्रोहोची झाला। म्हणून काही न करणं हेच तुझ्यासाठी योग्य आहे। कोणत्याही उपचाराची गरजच नाही असं दिसून येतं। जै सर्वथा सर्वही नेणिजे, जै सर्वथा सर्वही नोहिजे, तई अद्वया तू ते लाहिजे। हे जाणे मी वर्म तुझे आराध्यलिंगा। एकंदरीत श्रीगुरूच्या सानिध्यात, श्रीगुरूच्या उपासनेत, श्रीगुरूच्या साधनेत कोणत्या कोणत्या गोष्टीला फार महत्त्व आहे, तर साधन तर करायचंच आहे, पण साधन करणारा मी म्हणून काही उरता कामा नये। म्हणून जे जे काही असेल, माझं म्हणणं, असं जे काही माझा सर्वपणा आहे तो सगळा नसला पाहिजे आणि तुझ्या ठिकाणी एकरूप झालं पाहिजे। हेच खरं काय आहे, तुझं ध्यान आहे, तुझी सेवा आहे, सगळं काही तुझा उपचार त्याच्यातच आहेत। असं झालं तर तुमच्या ठिकाणी असलेली जी कृपा आहे ती आमच्या ठिकाणी काय होते, म्हणजे शिष्याच्या ठिकाणी अवतीर्ण होते। हे श्री गुरुनाथा, तुमचं हे वर्म मी जाणलेलं आहे। तरी नुरोनी वेगळेपण, रसी भजन्यले लवण, तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो। तेव्हा जसं पाण्याकडं गेलेलं मीठ पाण्याशी एकरूप होतं, मीठपणा कुठं राहतच नाही। म्हणजेच त्या ठिकाणी एकरूप होणं हेच खरं तुझं काय आहे की नमन आहे, भजन आहे। मग या मिठानं काय केलं तर आपलं सर्वस्व पाण्याला देऊन टाकलं। हे जसं आहे तैसे नमन माझे जाण, तसं तुझ्याशी एकरूप होणं हेच खरा माझा नमस्कार आहे। आता रीता कुंभ समुद्री रिघे, तो उचंबळत भरोनी निघे। का दशी दीपसंगे दीपूची होय। आता जसे मोकळी घागर जर समुद्रावर सोडली तर जोरजोराने येणाऱ्या लाटेच्या ओघात ते भरून जाते। मग भरलेली घागर मग काय आहे, त्या लाटेच्या ओघानंच कडेला येऊन थांबते। हे जसं आहे तसंच साधी वात, कापसाची वात, पण ती जर दिव्यामध्ये घातली
तर दिव्याच्या ठिकाणी ज्योत निर्माण होऊन हिला दिवा म्हणलं जातं. म्हणजे दिव्याला दीपत्व, दिवा हे कधी आलं? वात त्या ठिकाणी असते तर. म्हणजेच तेल, वात आणि अग्नी हे 3 गोष्टी दिव्यासाठी गरजेच्या आहेत. ह्या 3 असल्या तरच दिवा लागतो, नाहीतर नाही. पण याच्यामध्ये वातीच्या दृष्टीने सामान्यत्व आहे, पण ती मात्र दिव्याशी एकरूप होत असताना अग्निरूप झाली आणि दिव्याची ज्योत बनवून आपल्याला ते काय आहे? दीपरूप आपल्या पुढं होऊन बसले. तैसे तुझिया प्रणिती, मी पूर्ण जाहलो श्रीनिवृत्ती, आता आणि न व्यक्ती गीतार्थतो. याप्रमाणे तुमच्याशी नमस्कार करण्यात, प्रणाम करण्यात मी या वातीसारखा म्हणा, या घागरीला रिकामं पण होतं, पण समुद्रात गेल्यामुळं भरलेल्या घागरीसारखा तुम्हाला नमस्कार केल्यामुळं, प्रणाम केल्यामुळं मी पूर्ण झालो आहे. आता माझ्याजवळ काय, जसं निळोबाराय म्हणतात का नाही, पूर्ण झालो, पूर्ण झालो, पूर्ण केला, पूर्ण केला. आता हे जसं त्यांच्या ठिकाणी आहे तसंच मनोरथ माऊलींनी निवृत्तीनाथापुढं म्हणून दाखवलं. आता ते सांगतात की जे काही असेल गीता ग्रंथाबद्दलचं लिखाण मी तुम्हाला आता म्हणून किंवा बोलून किंवा लिहून दाखवतो. तरी षोडशाध्याय शेखी तिये समाप्तीचा श्लोकी, तो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे. आणि ज्या वेळेस काय आहे की हा असलेला 16वा अध्याय समाप्तीची वेळ आली, तेव्हा जो शेवटचा श्लोक आहे त्या शेवटच्या श्लोकाच्या वेळेस भगवंतांनी एक निश्चित गोष्ट अशी सांगितली. निश्चय त्याचा आहे की याप्रमाणे झालं तरच काय आहे की तुमच्या सगळ्या गोष्टी यथास्थित झाल्या. जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझं. एकंदरीत कोणतं कर्म करावं, कोणतं करू नये, ही जी काय व्यवस्था आहे, ही व्यवस्था तुमच्या ठिकाणी जर आचरण करायचे असेल तर ते शास्त्रच तुम्हाला त्यावर प्रमाण ठरलं जाईल. कारण शास्त्रानंच कोणत्या गोष्टी कराव्यात हे एक मांडणी केलेली. आणि हे करू नये अशा तऱ्हेचं काय आहे की शास्त्रानंच सांगितलेलं आहे. मग जर आम्हाला कर्मच करायचं असेल, त्या कर्माचं आचरण करायचं असेल तर मग शास्त्र प्रमाण ठेवूनच सगळं काही करावं लागेल. तेथ अर्जुन मानसे म्हणो हे ऐसे कैसे, जे शास्त्रेवीन नसे सुटिका कर्मा. तेव्हा आता काय झालं, ह्यावर शंका घेतलेली. ह्या शंकेमध्ये काय आहे की अर्जुन म्हणतोय, पण हे श्लोकातलं नाही, मंगलाचरण चाललेलं असल्यामुळं माऊलींच्या मनोगतातलं आहे. कसं असतं की जे व्याख्याता असतो त्या व्याख्यात्याने आक्षेपही घ्यायचा असतो आणि समाधानही करायचं असतं. कारण व्याख्यानाच्या 5 लिंगापैकी आक्षेप समाधानम हे दोन्ही व्याख्यानातलंच भाग आहे. आपणच काढायची शंका, आपणच निरसन करायची. तसं ते सांगतात की अर्जुनाच्या मनात असं आलं की तसं जर तुम्ही सांगत असाल तर शास्त्राशिवाय कर्मच होणार नाही, कर्माला सुटकाच नाही. जर शास्त्र नाहीच पाहिलं तर मग कर्म कसं करायचं. आणि प्रत्येक कर्म करताना शास्त्राकडे जावं लागेल, त्याच्याशिवाय हे कर्म आपल्या हातून सुटणार नाही. तरी तक्षकांची फळे ठाकोनी कै तो मणी काढे, कै नाकीचा केशू जोडे सिंहाची. आता हे जे काही आहे की शास्त्रप्रमाण आणि त्याप्रमाणे जे काही असेल कर्म करणीय कोणतं आहे आणि जे काही नको आहे असं कोणतं हे जे पाहायचं आहे, याच्यामध्ये ते असं सांगतात की अवघड आहे.
मग हे किती अवघड आहे. त्याच्याकरता अशी काही गोष्ट सांगितली, असा काही एक उदाहरणाचा भाग दिला आहे की किती कठीण असेल याचा विचार आपल्या पुढे येतो. तक्षक नावाचा अत्यंत विषारी नाग आहे आणि त्या नागाच्या जे काही डोक्यावर मणी असतो, म्हणजे त्यांनी फडा काढलेला असतो आणि त्यावर एक अत्यंत काय आहे की बहुमूल्य असा मणी असतो. तो मणी काढत असताना तो तक्षक काय झोपला असेल काय? तक्षकाला काहीच नाही का चाहूल लागणार, म्हणजे त्याच्या फड्यावरचा मणी काढून आणायचा आहे. मग आता हे तर त्याला न कळत आणायचं म्हणलं तरी अशक्य आहे आणि कळून आणायचं म्हणलं तर कधीच तो काढू द्यायचा नाही, असा असणारा मणी. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली, सिंहाचा नाकातला केस. सिंहाच्या जवळ जायची शक्ती कोणाचीच नाही आणि तरीसुद्धा त्याच्या नाकातला केस, हे जे काही आता पुन्हा सांगितलं. मग तेणे तो ओविजे तरीच लेणे पाविजे, एरवी काय असिजे रिक्त कंठी. आता काय काय आहे, सिंहाच्या नाकातला केस, त्याच्यात हा मणी ओवायचा आहे आणि मग तो गळ्यात बांधायचा. हे जर मिळालंच नाही, केसही शक्य नाही आणि फड्यावरचा मणी घेणंही शक्य नाही, मग काय मोकळ्या गाड्याने राहावं का? मग काय घालावं गळ्यात? जर हेच घातलं पाहिजे असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग हे कुठून आणायचं? आणि हे काय आणणं काही सहज आहे, सोपं आहे का? अशी अवघड गोष्ट आहे. हे जर काय असेल तरच काय होतं आहे की गळ्यात घालायचा अलंकार तयार होतो, लेणं तयार होतं. पण नसेल तर मग कुठलं लेणं आले आणि मग कसं आहे, गळा मोकळाच राहील. त्यामुळं तैसी शास्त्राची मोकळी या कै कोण वेटाळी, एक वाक्यतेची फळी पैसी जे काही. तेव्हा हे जे काही आहे शास्त्र, त्या शास्त्राधार घेत त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन जर आमच्या ठिकाणी सगळं काही व्हायचं असेल तर मग कसं शक्य? म्हणजे एक तर शास्त्र, दुसरं तर काय असेल ते कृत्यकर्म, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या, शास्त्राप्रमाणे आपलं कर्म झालं तरच फळ प्राप्त होईल. हे कसं आहे, एकवाक्यतेचा फळी पैसी जे के, म्हणजे मग असं झालं तरच कोणत्याही गोष्टीचं फळ मिळतंय. आणि हे तर अशक्य गोष्ट आहे, कारण एवढं शास्त्र जाणून कर्माकडं वळायचं कोणी? आणि सगळ्याला शास्त्र कळतं का? बरं, शास्त्र कळत नसेल तर कळवून देणारे किती असतील, कुठं असतील? ते नक्की सांगतात, त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? म्हणजे हे सगळ्या गोष्टी कशा झाल्या, कठीण झाल्या. झालया ही एक वाक्यता, का लाभे वेळू अनिष्ठिता, कैसा पैसारू जीविता ए तुला लिया. आता त्यात शास्त्रही समजून देणारे किंवा आपल्याला कळणारे अशी योग आला. दुसरी गोष्ट काय आहे की त्या पद्धतीनं कर्म कोणतं आहे ते योग्य आहे असं समजलं आणि ते कर्मही करायला घेतलं. असं जरी असलं तरी ते यथास्थित कर्म करण्याकरता योग्य तऱ्हेनं आचरण होणं तरी शक्य आहे का? कुठंतरी थोडीफार चूक झाली, ते कर्म करता करता जरासं जरी चुकलं तर सगळं कर्म वाया जातं. म्हणजे हे सगळंच कसं आहे तर अतिशय पराकाष्ठेनं सचोटीनं करायचं साधन आहे, म्हणून त्याला अनुष्ठान म्हणलं आहे. असं सगळं घडायला एकतर काय, मनुष्य जो आहे तो कर्मामागं कर्मात गुंतलेला आहे. एक कर्म करताना इतकं सगळं बघायचं मग कर्म करायचं, दुसरं कर्म त्याच्या मागं लागलंच आहे ना. एकामागे एक कर्माची जी काय आहे ती आमच्याजवळची पूर्वसंस्काराची साखळी आहेच. मग एक कर्म शोधून दुसरं, त्याच्यानंतर ते पार पाडून दुसरं कर्म बघायला इतका वेळ कोणाजवळ आहे? खूप वेळ काय आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ जाणार आहे. आणि एका कर्माचं अनुष्ठान अशा तऱ्हेनं करून ते परिपूर्ण करण्याचा वेळ कोणाकडं नाही.
आणि शास्त्रे अर्थे देशे काळे, या चहूही जे एक फळे, तो विपावो की का मिळे आघवयासी. तसंच शास्त्र त्याचा अर्थ कळायला पाहिजे किंवा शास्त्राचा अर्थ समजून देणारे भेटले पाहिजेत. कर्म करत असताना योग्य स्थळावर कर्म झालं पाहिजे. कोणतंही कर्म कुठेही कसंही करून कसं शक्य आहे. माणसाला सकाळी जे काही असतं दात घासायचे प्रातर्विधी, उगं ते काय कुठं रस्त्यावर येऊन करावेत का? जे गोष्ट जिथं करायची तिथंच केली पाहिजे. म्हणजे मग त्याला त्याचं स्थळ ठरलेलं आहे आणि त्याचा वेळ ठरलेला आहे. हे सगळं लाभायचं म्हणजे 3 गोष्टी झाल्या. एक शास्त्र, दुसरं त्याचा अर्थ, दुसरं स्थान चांगलं आणि पुन्हा वेळ. असं एकंदरीत या चहूही जे एक फळे, अशी 4 गोष्टी एकत्र आल्या तरच मग आपल्या हातून होत असलेलं कर्म व्यवस्थित होईल. पण ह्यात विपाय येणार नाही कशावरून. मधीच काय अडचण येत असेल. आमच्याकडं कसं आहे की प्रत्येक कर्म करत असताना एखादं महत्त्वाचं जर कर्म असेल तर आम्ही इतकी काळजी घेतो की ह्या कर्मात काय अडचण येऊ नये म्हणून पहिल्यापासून गणपतीचं ध्यान, पूजा सगळं काय करून कर्माला लागतो. गणपतीचं नाम घेऊन कर्माला लागतो. असं जर आमचं अगोदरपासूनच आहे. आता हे सगळं त्या वेळेला शक्य कसं आहे? कारण विपायमध्ये येतातच अनेक अडचणी येतात. म्हणून तर कुठल्या तरी देवाची कृपा करून घेण्याकरता आमचं काय आहे नेहमीच असतं. तरीसुद्धा काही अडचण आलीच तर तरी काही त्याच्यामध्ये अडचण झाली किंवा आणखीन काही घटना घडल्या तर मग हे सगळ्यालाच जमणार का? कारण शास्त्र आणि त्याचा अर्थ ह्याची संगती लागणं हेच मुळात कठीण. तसं स्थळ असणं त्याच्यापेक्षा कठीण. आणि त्या प्रकारची वेळ म्हणजे एखाद्या गोष्टीला जसा पर्वकाळ असतो तशी एखादी वेळ हे शक्य आहे का? आणि हे सर्वसामान्याला शक्य आहे का? म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती गा. मग आता जर शास्त्राप्रमाणे हे जर काही घडत नसेल, शास्त्र अनुष्ठान होत नसेल, शास्त्र जाणण्याचा आमच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा काय आहे समजुतीचा भाग नसेल आणि शास्त्र समजून देणारे कोणी भेटले नाहीत, तर एखादा जो कोणी आहे मुमुक्षू की त्याला त्याच्या ठिकाणी असं वाटतं की आपला उद्धार व्हावा, मग हे सगळं त्याच्या मनात आहे. पण तो आपला भोळा आहे, त्याला काय फारसं कळत नाही. असा जो भाळा भोळा असणार आहे त्याला तर शास्त्राची जाणीव नाही आणि शास्त्र समजून सांगणारे कोणी भेटले नाहीत. असं जर असेल तर त्याच्या हातून कर्म कसं अशा तऱ्हेचं व्हायचं की तुम्ही जे सांगताय शास्त्रानुसार ते, मग त्यांनी राहावं का तसंच? आता त्याच्या मुमुक्षूला पुढचा जो काही असलेला भाग आहे तो कसा प्राप्त होणार? मग त्याला गती तरी काय मिळणार? कारण तो जो काही मुमुक्षू आहे तो काय करतो आहे, किती काय करायचं म्हणलं तर त्याला शास्त्राच्या नियमाप्रमाणे सगळं घडलं हेच माहीत नाही. त्याच्या ठिकाणी काय आहे की खूप काही, जसं ते सांगतात की कोणी एक मुलगा आपला नदीवर जायचा आणि काय करायचा, पाणी घ्यायचं ओंधळीत आणि तेवढं पुरायचं नाही म्हणून तोंडाटही घ्यायचा आणि जवळ शेजारी असलेल्या महादेवाच्या मंदिरात यायचा आणि मग अगोदर कोणी राजांनी पूजा केलेली त्याच्यावर बेल वगैरे वाहिलेला, आता ह्याचे हात तर ओंजळीला गुंतले, त्याच्यात पाणी आणि तोंडातही पाणी. मग काय करायचं, पायानेच ते सगळा बेल बाजूला करायचा आणि ते ओंजळीतलं पाणी व्हायचं, तोंडातली चूळ भरायची. असं करून देव धुवून काढायचे आणि करायचा नमस्कार. आता हे सगळं खरं आहे, पण जो राजा ही पूजा करायचा तो राजा नंतर संध्याकाळी दर्शनाला यायचं तेव्हा सगळीच पूजा विस्कटलेली. असं कोण करतंय? आता हे पाहायचंच म्हणून राजाने काय केलं, तिथंच बसला. झालं, यांची पूजा झाली,
ते राजा जायच्या वेळेला यायच्या वेळेला येतो, जायच्या वेळेला जातो. पण हा जो काही ह्याच्या वेळेला आला, नेमकंच त्यांनी सगळं आता नेहमीप्रमाणेच पाणी आण, ओंजळीत चूळ घे भरून, आणि दिली पायाने ओतून, की त्याच्यावर पाणी ओतले की राजाने पकडलं. काय रे म्हणलं, हे काय? रोज तू अशी पूजे सगळं काय करतो, विस्कटून टाकतो, असं असतं का? हे ओंजळीतलं पाणी ठीक आहे, पण तोंडातली चूळ भरतो, ही कोणी देवाची पूजा केलेली पाहिली का कधी? काय करतो तू? आता असं करून शिक्षा द्यायची म्हणून त्याला काय केलं, त्याच्या दंडाला धरलं आणि मंदिराच्या बाहेर निघाले. आणि बाहेर अजून गाभाऱ्यातनं पुढच्या ह्याच्यात सभामंडपात यायला लागले, तेव्हा जोराचा कडकडाट व्हायला लागला आणि ते मंदिर हालायला लागलं. आता हे पडतं हे निश्चित झालं. आणि मग राजाला वाटलं, ते मला आधी चल बाहेर, हे लागले पडायला आता. मग त्याला बाहेर न्यायचा प्रयत्न केला. ह्याने राजाच्या हातातून हिसका दिला आणि पळत गेला आणि राजा त्या पिंडीवर पालथा झोपला. आता हे राजा गेला बाहेर जाऊन उभा राहिला, कारण मंदिर पडायची भीती त्याला वाटत होती. थोड्या वेळानंतर काहीच नाही, हालचाल जी झाली होती मंदिराची, जी अगदी काही दगड इकडं तिकडं काहीतरी हालचाल असं भास झाला होता, ते सगळं थांबलं. मग हा काय करतोय बघायला गेलं तर हा पिंडीवर झोपलेला, पालथा झोपलेला. त्याला म्हणले, आता असा इथं काय पडला आहे? इतक्यात पडणार होतं मंदिर, आवाज झालता, तो नव्हतं काय ऐकलं? अहो म्हणूनच आलो, माझ्या देवाला लागलं असतं तर काय, म्हणून मी देवावर झोपलं. मग एखादा दगड पडला असता तर? मग राजा म्हणला, तूच खरा भक्त आहेस. पण आता इथं काय आहे, याच्याजवळ कोणत्या प्रकारचा विधी आहे, कसं शास्त्र हा जाणतो, काही नाही. मग ह्याच्या भक्तपणाला काय? अर्थात काय आहे, या सगळ्या गोष्टीची संगती कशी लावायची? कारण जे असे भोळे आहेत की ज्यांना शास्त्र माहीत नाही आणि झालं, आणि जे असे आहेत की ते सगळ्या प्रकारचं शास्त्र जाणतात, पण मुख्य परमात्म्याची जशी ओळख व्हायला तसे होत नाही. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. हे सगळं जे काही त्यांच्या ठिकाणी अर्थ काहीतरी लावायचा, शब्दज्ञानात गूढ व्हायचं, आणि मग यांच्या हातूनही नीट परमात्म्यापर्यंत जाणं होत नाही. हे शास्त्राच्याच मागं राहतात. असं दोन्हीकडं दोन जर पाहायला लागलो तर तुम्ही दाखवलेला हा नियम 16व्या अध्यायाच्या शेवटी हे जे दाखवले, हे कसं शक्य आहे? हा पुसावया अभिप्रावो, जो अर्जुन करी प्रस्तावो, तो 17व्या ठावो अध्याय येथ. आता हा प्रश्न आहे की याच्यामध्ये केवळ शास्त्रच प्रमाण आहे का दुसऱ्या काही गोष्टी, त्याच्या ठिकाणी असलेल्या भक्तिभाव किंवा श्रद्धा याला काही महत्त्व दिलं जातं का नाही? असं जे काही आता अर्जुनाचं विचारणं आहे, त्या सगळ्या गोष्टी या 17व्या अध्यायात देणार आहेत. तरी सर्व विषयी वितृष्णू, जो सकळ कळी प्रवीणू, कृष्णाही नवल कृष्णो अर्जुनत्वे जो. आता हा अर्जुन कसा आहे तर वितृष्णू, म्हणजे त्याच्या ठिकाणी काहीही इच्छा नाही. हा जसा आहे तसं भगवंताच्या ठिकाणी तेच आहे. भगवंताला कशाची गरज नाही. काय कमी भगवंताला तेव्हा दुसऱ्याकडून अपेक्षा करतील, त्यांच्या ठिकाणी नाही. जितका अर्जुन सगळ्यामध्ये प्रवीण आहे, सगळ्या काही गोष्टी त्याला करता येतात, हे भगवंतालाही माहिती. म्हणजे भगवंताच्या दृष्टीनं अर्जुन केवळ बाहेर असलेल्या युद्ध कौशल्यातला श्रेष्ठ आहे असं नाही, तर खऱ्या अर्थानं तो काय आहे, शिष्यत्वाचा आहे. शिष्याला ज्या ज्या पद्धतीनं श्रीगुरूशी वागावं लागतं ते सगळं त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे तो सकळ कळी प्रवीणू त्याच्या ठिकाणी जर असेल तर सगळ्या प्रकारचा आहे. कृष्णाही नवल कृष्णू. आता भगवंतालाच आश्चर्य आहे की मीच कृष्ण इथं एक आहे. म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी कृष्णत्वच भगवंताला दिसतं. जे जे काही त्यांनी सांगावं ते त्या ठिकाणी नीट यायला लागलं, म्हणजे मग काय झालं, आपलंच एक रूप झालं ना. कारण जे भगवंताच्या ठिकाणचं आहे, माहितीतलं ज्ञानातलं, ते सगळं अर्जुनाला यायला लागले.
ज्या गोष्टी भगवंतांनी शिकवल्यात त्या सगळ्या अर्जुनाने सगळ्या योग्य करून दाखवल्यात. मग नाही का हेच स्वरूप तिकडं झालं, हेच नवल आहे की हा जो काही अर्जुनत्वे जो अर्जुन आहे तोच एक प्रकारे कृष्ण आहे, असं कृष्णाला कळू लागलं, असं कृष्णाला वाटू लागलं. शौर्या जोडला आधारू, जो सोमवंशाचा शृंगारू, सुखादी उपचारू जयाची लीला. तेव्हा ज्याच्या ठिकाणी शौर्य हे फार श्रेष्ठ आहे. अर्जुनाला एक नाव आहे सव्यासाची, म्हणजे जितकं उजव्या हाताने तो बाण मारायचा नियमामध्ये नेम जसं धरून, तसं डाव्या हाताने सुद्धा मारायचा. म्हणून दोन्ही बाजूनी त्याला धनुष्य चालवता यायचं असा असणारा इतका शूर आहे तो. आणि शिवाय काय आहे, या संपूर्ण सोमवंशातला प्रमुख असा असणारा, म्हणजे सोमवंशाची कीर्ती पुढं वाढवणारा असा तो आहे. शिवाय तो आत्ता ह्या भगवद्गीतेच्या दृष्टीनं स्वतःच नाही तर सगळ्याला सुख देण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळे जीव कसे सुखी होतील ते त्याचं चाललेलं आहे. जो प्रज्ञेचा प्रियोत्तमो, ब्रह्मविद्येचा विश्रामो, सहचरू मनोधर्मो, देवाचा जो. तेव्हा त्याच्या ठिकाणी जी काही बुद्धी, ती बुद्धी भगवंताच्या ठिकाणी प्रेम धारण करणारी आहे. त्या बुद्धीच्याच ठिकाणी ब्रह्मविद्या निश्चित झाली आणि भगवंताचाच विश्वासू झाला, सहचर झाला आणि जे जे मनातलं आहे ते मनातलं पूर्ण करणारा असा तो झाला. म्हणून देवाला अर्जुन अगदी काय आहे, सर्वांगाने आपला वाटायचा. त्याच्या ठिकाणी आता दुजे पण नाहीच. म्हणून तर 9व्या अध्यायातच झालं की माझं जे गुह्य आहे ते तुझ्याशिवाय कोणाला सांगू, तूच एक त्यातला एक योग्य आहेस. असं जे काही आहे की भगवंतानी ज्याच्यावर विश्वास टाकावा असं असणारं अर्जुनाचं स्वरूप. हे सगळं काय आहे की माऊलीनं ह्या मंगलाचरणाच्या शेवटी जसं 16व्या अध्यायातला विषय काढलेला आहे, 17व्या अध्यायात काय सांगायचं ते थोडंसं सांगितलं. पण यातला जो काही श्रोता म्हणून आहे अर्जुन, की ज्याने आता 17व्या अध्यायाची सुरुवात होण्याकरता जे प्रश्न विचारला गेलेला आहे तो किती श्रेष्ठ आहे, कसा आहे आणि भगवंताच्या किती अत्यंत जवळचा आहे हे सांगितलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव